बीडमधून एका व्यक्तीला अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। दरम्यान हा व्हिडिओ भाजपाचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचं उघड झालेलं आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भोसले समोर आला असून मारहाण करणारा तो मी नव्हेच असा दावाही त्यानं केला। यासोबतच व्हिडिओ 2.5 वर्ष जुना आहे आणि छेडछाडीच्या कारणातून मारहाण झाली होती असं स्पष्टीकरण भोसलेनं दिलेलं आहे। दरम्यान याच सतीश भोसलेवर आता अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। अरे बाप रे चिरमोडी बाण पाहिजे काय म्हणते चिरमोडी अरे बाप मोठी मुंडी कर बेटा आहे अरे बाप अरे बाप व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे। किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे। ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होते मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पोलीस स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही। एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल, पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं। जरी मी त्याला मारलं असेल तर मी 100% चुकलो, मी माफी मागतो। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीड जालना तरुणांना मारहाण प्रकरणावरून आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झालेले आहेत। आज विधानसभेमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आवाज न उचलल्यास उद्या विधान भवनाबाहेर दमानिया ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। एकनाथ शिंदेचे जे पीए आहेत ओएसडी आहेत त्यांचा मला फोन आला होता। त्यांना मी तो व्हिडिओ जालन्याचा पाठवला। त्यांना सांगितलं की तुम्ही कारवाई करा। एकनाथ शिंदेनी ताबडतोब तिथे फोन केला, त्या माणसाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि त्याच्याशी बोलून त्याच्या सगळ्या ट्रीटमेंटची जबाबदारी त्यांनी घेतली। काल त्यांनी अधिवेशनात देखील मांडलं संवेदनशीलता पाहिजे या सगळ्यांमध्ये जी आत्ताच्या घटकेला दिसत नाहीये आणि म्हणूनच मला वाटतं की आता मुख्यमंत्र्यांकडनं आजच्या अधिवेशनात या दोन्ही गोष्टींवर जालना आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवलेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी, नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे। आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही, कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे, हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे।